मंचावरील मान्यवर आणि माझ्या आई बहिणींनो, इथे उभं राहून बोलताना मन खूप भरून येत आहे. आणि लता मॅडमने सांगितलं की मला हे इकडे अध्यक्ष स्थान मिळणार आहे हे माहीत नव्हतं, पण जेव्हा कळलं की आराशीला प्रोग्राम आहे आणि तो सुद्धा मेरघाटात आहे, तर तो एक आनंद वेगळाच आहे. त्यासाठी निर्भय जनमंच महिला विभागाचे मी मनपूर्वक आभार मानते. खूप सुंदर असे विचार ह्या व्यासपीठावरून मांडले गेलेले आहेत. मुक्ताताईंनी सांगितलेलं आहे की अन्न वस्त्र निवारा ह्या विषयीच्या आपल्या महिलांच्या गरजा भागलेल्या आहेत. आज वेळ काय आलेली आहे आणि ज्या वेळेला मला महिला दिनाला यायचे हे मला कळलं आणि त्यावरती मी विचार केला की आपल्या समाजातील महिलांची प्रगती काय झालेली आहे ह्याचा थोडासा आढावा घेतला. आणि ह्या आढाव्यातनं मला एक सांगायला खूप आनंद वाटतो की प्रबोधन प्रतिष्ठानाने महिला दिना दिवशी काही आपल्या समाजातल्या स्त्रियांना मंचावर बोलावणं आणि त्यांचं मनोमत व्यक्त करायला सांगितलं. आणि आपली भगिनी सांगोलीतली सोफिया हिचं मी त्या कार्यक्रमाला जाऊ शकले नाही, पण यूट्यूबवर ऐकू शकले. आणि तिचं जे मनोगत आहे ते सुंदर आणि कौतुकास्पद असं मनोगत आहे. आणि त्यातनं आजची स्त्री आणि विशेषतः आपल्या समाजातल्या स्त्रियाची प्रगती हा तो आरसा आहे. ट्रकसारख्या व्यवसायामध्ये स्त्रीने कधी यावं हा कोणाच्याच मनात विचार नाही आणि ते क्षेत्र आपलं नाहीच आहे. पण परिस्थितीने तिला तिकडे आणलं आणि ती खंबीरपणे तिकडे उभी राहिली. तिचं शिक्षण व्यावसायिक नव्हतं, ती एक शिक्षिका होती. काळात गरजेनुसार ती गृहिणी झाली आणि मग आता परिस्थितीने तिला उद्योजिका केली. आणि कोणता व्यवसाय तिच्या हातात आला तर ट्रकचा जो पुरुषी प्राधान्य असलेला असा तो व्यवसाय आहे. आणि त्यात ती आज रुजलेली आहे आणि कार्य करत आहे. सुंदर अशी प्रगती आपल्या स्त्रियांची झालेली आहे. आणि मला वाटतं पायलट झालेले आहेत, इंजिनियर झालेले आहेत, डॉक्टर झालेले आहेत. पण तिचं मला खूप कौतुक वाटतं. हे क्षेत्र मला कधीच स्त्री म्हणून मनात आलं नसतं की आपल्याला तिकडे पोचता येईल आणि ती पोचलेली आहे. आपली बहीण तिकडे पोचलेली आहे. मला खूप कौतुक वाटतं आणि मला वाटतं तिच्यापर्यंत हे पोचवा. मला भेटली तर नक्कीच तिला मी सांगेन. बाकी सगळ्या मंचावर होत्या, सुशिक्षित आणि खूप कार्य करणारे आणि आपल्यामध्ये देखील आहेत. आज महिला दिनाच्या निमित्तानं मुक्ता मॅडमने सांगितलं तसं कोणती परिस्थिती आहे, आज आपल्याला काय करायचं आहे तर थांबून स्वतःविषयी विचार करायचा आहे. आणि कोणता विचार करायचा आहे, जर आज समाजात बघितलं तर महिलांसमोर समस्या काय आहेत, पैशाच्या आहेत का, नाही. घरातून आपल्याला कोण थांबवतं का, कुठे जाऊ नका किंवा बंधनं आहेत का, नाही. मग आजचा आपला समस्या किंवा आपली चिंता कशाची आहे तर ज्याला मी सांगते इमोशनल वेलबिंग, भावनिक आरोग्य. आपलं भावनिक आरोग्य जे आहे, आपल्या संवेदना ज्या आहेत त्या दुखावल्या जात आहेत. आणि ह्याच्या मागे काही कारणं आपणच आहोत. आपणच आपल्यावरती ओढवून घेतलेल्या काही गोष्टी आहेत, जबाबदाऱ्या आहेत. कुठे थांबा. 30च्या वयात जे आपण करत होतो ते आता आपल्याला 50-60 करता येणार नाही, ह्याचं भान आपण ठेवलं पाहिजे. आणि आपण फादरांनी खूप सुंदर असा आपलं विषयाला त्यांनी न्याय देण्यासारखं बोललेलं आहे की तणाव काय येतात आणि तणावातनं मुक्त कसं व्हायचंय. ह्यासाठी फादरांनी खूप असं चांगलं मार्गदर्शन केलेलं आहे. हे मार्गदर्शन मला वाटतं आपल्या जीवनामध्ये तुम्ही अनुसरा. आपण कोणाशी बोलतो, काय बोलतो ह्याच्यावर विशेष लक्ष ठेवा. आपल्या आजूबाजूच्या ज्या मैत्रिणी आहेत त्या कशा आहेत, सतत नेगेटिव्ह बोलणाऱ्या आहेत का, सतत माझं हे दुखतं, माझं ते दुखतं गाराणे करणारे असतील तर काही काळानंतर आपलं सुद्धा तेच दुखायला लागतं. मला वाटतं तुम्ही हे मान्य करा की सतत आपल्याला सांगणारं माझं पॅनचं डोकं दुखतं, उठल्यानंतर ॲसिडिटी होते, कधी काळ आपल्याला वाटतं मला पण थोडीशी ॲसिडिटी होते. मग आपण कुठे असायला पाहिजे, कोणाचं ऐकायला पाहिजे. आणि ह्या स्ट्रेस
किंवा हे जे इमोशनल वेलबिंग आहे त्यामध्ये एक महत्त्वाचं आहे, ते मुक्त व्हा. आपल्या भावना कोणासमोर तरी बोला, पण कोणासमोर बोलायच्या? ज्या आपल्याला नेगेटिव्हिटीकडे नेतील अशा लोकांसमोर बोलू नका, तर जे आपल्याला त्याच्यावरती व्यवस्थित मार्गदर्शन करतील. आता फादरांनी सांगितलं काउन्सिलिंग सेंटर आहे, सगळ्यांनाच काउन्सिलिंग सेंटरपर्यंत पोहोचता येत नाही, पण मग निर्भय महिला मंच आहे ज्यामध्ये सुशिक्षित अशा महिला आहेत, तुम्हाला मार्गदर्शन करू शकतील. आपल्या समस्या त्यांच्याकडे घेऊन या, आपल्या समस्या आपल्या मैत्रिणीबरोबर बोला, किंवा आपण जिकडे जाऊन आपल्याला व्यक्त होता येईल तिकडे व्हा, पण सगळ्यांच्या समोर नका. कारण आपली जी दुःख आहेत, आपलं जे कौटुंबिक समस्या आहेत त्या कोणाच्या हातात देऊ नका. तर आपल्याला मार्गदर्शन करतील आणि आपल्याला त्यातून बाहेर काढतील असा विश्वासू व्यक्ती असेल त्याच्याकडेच त्या व्यक्त करा. खूप वेळ, खूप चांगले विचार तुम्ही ऐकलेले आहे, तुमचं पात्र भरलेलं आहे. आणखी मी बोललं तर उतू जाईल आणि ह्यानंतरचा सांस्कृतिक कार्यक्रम आहे ज्याची तुम्हाला ओढ लागलेली आहे, तो देखील आपल्याला मजा करायची आहे, मजा घ्यायची आहे त्याची. तर मला एकच सांगायचं आहे की महिला दिनानिमित्त हा जो कार्यक्रम केला जातो, हा कार्यक्रम जसा इतर वक्त्यांनी सांगितलं तर एक दिवस थांबून हा महिलांनी विचार करायचा आहे की आपल्यासाठी हा जो कार्यक्रम होते ह्यातून आपल्याला काय मिळतंय आणि आपण काय पुढे घेऊन जात आहोत. तर आजच्या महिला दिनाच्या सर्वांना मी शुभेच्छा देते. तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येनं, कारण प्रत्येक महिला जी इकडे बसलेली आहे तिच्या डोक्यात एक विचार चालू आहे, किती वाजता संपणार, मी घरी किती वाजता पोहोचणार, माझ्या स्वयंपाकाचं काय, माझ्या मुलांचं काय, हे थोडंसं बदला. आणि मी इकडे बसलेली आहे, कसा ह्या वेळेचा मी आनंद घेऊ शकते, मी हा मोकळा वेळ माझ्यासाठी कसा घालवू शकते आणि ह्या क्षणाचा आनंद घ्या. आहे तिथे जगा, मागे किंवा पुढे जगू नका. फादरांनी सांगितलं टेन्शन घेऊ नका, येतं स्वाभाविक आहे, असणं महत्त्वाचं आहे, स्ट्रेस असणं महत्त्वाचं आहे आणि ते येणं स्वाभाविक आहे. तरी सुद्धा ते किती घ्यायचं आणि कशा पद्धतीनं घ्यायचं हे महत्त्वाचं आहे. स्त्रिया सगळ्या गोष्टी करू शकतात आणि तिने सगळ्या गोष्टी करून दाखवलेल्या आहेत. आता वेळ आहे स्वतःसाठी काहीतरी करायचं आहे आणि ते करा. प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या आणि सगळ्यांना मी एक पुन्हा एकदा आजच्या दिनाच्या शुभेच्छा देते आणि इथे तुमची रजा घेते. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद.